ठरलं तर मग मालिकेचा चपलाट प्रोमो आता बाहेर आलेला आहे प्रेक्षकांनो. मुळातच आता इकडे अर्जुन आणि सायली यांना सत्य समजलेलं आहे आणि नुसतं सत्य समजलं नाही तर पुराव्यासकट समजलंय हे तर आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे प्रेक्षकांनो. पण आता हे सत्य घरच्यांच्या समोर आता कशा पद्धतीने येणार आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता डॉक्टर असलेल्या अश्विनला ज्या वेळेला हे सगळे रिपोर्ट आता समजलेत त्यावेळेला प्रत्यक्षात आता काय घडलंय आणि या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत सगळं या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वतः अश्विन कसं प्रियाला हक्कलपट्टी करणार पाहू प्रेक्षकांनो. खरं तर अर्जुनला खूप संताप आलाय आणि त्याला मनात एक आणि आता तोंडावरती एक असं ठेवता येत नाहीये आणि त्यामुळे रागारागात तो आता तडक निघालेला आहे. ते म्हणजे लगेचच इकडे प्रियाला एक्सपोज करण्यासाठी आणि त्याच वेळेला प्रियाची नाटकं आता सुरू आहेत की कसं करू मी तुमच्या सगळ्यांसाठी जेवण करते. तितक्यात अर्जुनाला आणि थांब तन्वी खोटारडे ही खोटारडी तन्वी असं म्हणत तो आता ही तन्वी खोटारडी आहे हे सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच वेळेला का कुणास ठाऊक अचानकपणे सायली आता समोर आले आणि काही नाही ही फक्त खोटेपणाचं नाटकच करत आहे. खोटारडी आहे ही खोटारडी म्हणजे आत्ता सुद्धा ही हे जे काही करते ना त्यामुळे आता सगळ्या घरच्यांना असं वाटेल की आता ही आपल्यासोबत किती चांगलं वागते पण काही नाही ही सुधारलेली वगैरे आता काहीच नाहीये ही फक्त नाटकच करते. आणि त्यानंतर प्रिया विचार करते हे चाललंय काय. अर्जुन तर एकदम तावामध्ये आला होता आणि सायली विषय तर काहीतरी भलताच बदललेला दिसतोय काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की हे आता प्रियाला समजले आणि त्यानंतर प्रिया थोडीशी गडबडलेली आहे. सायली सांगते बरोबर आहे ना आणि त्यानंतर सायली अर्जुन रूम मध्ये आली. मग आता अर्जुन सायलीला म्हणतोय काय झालं खाली तुम्हाला सगळं खरं का सांगू दिलं नाहीस. त्यावरती सायली सांगायला लागते आत्ता जर का तुम्ही खाली बोलला असतात तर आता उगाचच तमाशा होईल. मला काय म्हणायचंय माहितीये का आपण आता एक अजून चान्स घ्यायचा म्हणजे ह्या प्रियाला कोणताही म्हणजे हेच द्यायचा नाहीये संधीच द्यायची नाहीये की आता आपण या सगळ्यामध्ये तिला आता काही उलट सुलट फिरवून अश्विन भाऊजींना सुद्धा आता त्यांच्या बाजूने वळवून घेण्यासाठी. यावरती अर्जुन म्हणतो मग काय करायचं. त्यावरती सायली सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता असे मेडिकल रिपोर्ट आपण तयार करून घ्यायचे की जे अश्विन भाऊजींना पटतील त्यांना कळेल की आपण खरं बोलतोय. अर्जुन म्हणतो बरोबर आहे. सायली सांगते उद्याच्या उद्या ते रिपोर्ट आले ना की उद्या सकाळी आपण सगळ्यांच्या समोर हा विषय काढूया. अर्जुनला कळते की सायली बोलते ते बरोबर आहे. आत्ता जर का आपण विदाऊट सगळे रिपोर्टचं बोललो तर कदाचित प्रिया आता बाजी पलटेल आणि उगाचच या सगळ्यामध्ये आता गडबड होईल म्हणून आता अर्जुन गप्प. मग आता दुसऱ्या दिवशी इकडे रविराज आणि आता प्रतिमा सुमन हे सगळेजण घरी जायला निघालेत. ज्या वेळेला ते घरी जायला निघालेत त्यावेळेला रविराज म्हणतात खरंच म्हणजे जेव्हा आम्हाला मानसिक शारीरिक गरज होती ना त्यावेळेला बरेच दिवस आम्ही इकडे राहिलेलो आहोत पण आता नाही आता आम्हाला जाऊ दे आता आम्हाला आज्ञा द्या. त्यावरती नाटक करत प्रिया आता सांगायला लागते की नाही बाबा अहो असं काय करताय मी तुमच्या हातापाया पडते. इथे जर का तुम्ही राहिलात तर मला तुमची सेवा करता येईल. मला तुमच्याबद्दल आता खूप काही करायचं आहे आणि काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला किती मिस करेन तुम्हाला माहिती आहे का. नाही तुम्ही कुठेही जायचं नाहीये असं म्हटल्यावर ती प्रिया आता नाटक करत तिकडे उभी आहे. तोपर्यंत अर्जुन आता सगळे रिपोर्ट त्याच्या हातामध्ये आलेले आहेत. अर्जुनच्या हातामध्ये रिपोर्ट आल्या कारणाने मग मात्र प्रियाला आता इकडे एक्सपोज करण्यासाठी हीच योग्य संधी आहे कारण रविराज आणि आता प्रतिमा सगळेच जण इकडे आहेत आणि काहीही झालं तरी सुद्धा यांच्या समोरच प्रियाला एक्सपोज करायचं हे आताच अर्जुन आणि सायली या दोघांनी सुद्धा आता ठरवलेलं असतं आणि त्याच कारणामुळे लगेचच अर्जुन तिकडे आलाय आणि खोटारडे असं म्हटल्यावर ती प्रिया आता गडबडले. अर्जुन सांगतो भास्कर तुझं नाटक काल सुद्धा तुला आता बोलता सगळं बोलायचं राहून गेलं होतं पण ते काही नाहीये. आता काहीही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये सोडणार नाही म्हणजे नाही असं आता ती म्हणायला लागते. बरं हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन खाली येतो आणि त्यावरती भोळेपणाचा आव आणत प्रिया सांगायला लागते अर्जुन अरे मी काय केलंय का उगाचच मला आता एक बदनाम करतोयस. यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो रविराज काका प्रतिमा त्या मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण सगळेजण विचार करत होतो की ही तन्वी अशी का वागते हिच्या वागण्याचा काहीच अर्थ आपल्याला उमगत नव्हता पण आत्ता मात्र हिच्या वागण्याचा सगळा अर्थ मला उमगलेला आहे. प्रिया म्हणते काय झालंय अर्जुन अरे असं का माझ्यावरती तू चिडलेला आहेस. मी असं काय केलंय मी तर फक्त माझ्या आईवडिलांची
सेवा करण्यासाठी त्यांना इथे थांबायला सांगते. अर्जुन म्हणतो बास कर तुझी नाटकं. प्रतिमा त्या तुला आता एक प्रश्न सतत पडला होता ना की ही मुलगी तुझ्यासाठी ब्लड द्यायला का नव्हती आली. यावरती प्रतिमा म्हणते काय झालं अर्जुन, मला हा प्रश्न कालपासून सतावतो आहे की मी जर का मृत्यूच्या दारामध्ये तिकडे उभी होते तर आता माझ्याच मुलीने मला इकडे ब्लड द्यायला येऊ नये. त्यावरती अर्जुन म्हणतो मी सांगतो की का ब्लड द्यायला ही आली नव्हती, कारण मुळातच हिचा ब्लड ग्रुप हा आता फक्त आणि फक्त ए म्हणजे ती ओ निगेटिव्ह नव्हता. तिचा ब्लड ग्रुप होता तो म्हणजे AB पॉझिटिव्ह. आता मात्र रविराज म्हणतात काय बोलतोयस तू अर्जुन. प्रिया आता गडबडले आणि अर्जुन तू माझ्यावर काहीही खोटे आरोप करशील का. प्रियाला आता असं वाटतंय की आपण तर ब्लड सॅम्पल बदललेत, मग कसं काय आता इकडे हा अर्जुन असं बोलू शकतो. नाही मला आता खोटं पण रेटून बोललं पाहिजे. जर का आत्ता कमजोर मी पडले तर मात्र अर्जुन बाजी मारेल आणि आता मला अडकवेल. आणि तसंही तिला ओव्हर कॉन्फिडन्स असतोच की आपण तर ब्लड सॅम्पल बदललेत. आणि त्यानंतर ती सांगायला लागते अर्जुन आणि सायली मी एकतर बदलण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही दोघं जण मला आता बदलूच देत नाहीयेत. मला प्रत्येक वेळेला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. का असं वागताय तुम्ही माझ्यासोबत. असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो खबरदार तुझं तोंड बंद कर. रविराज काका तू मला काय म्हणाला होतास की आता तन्वीचा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप हा लहानपणी चेक करण्यात आला होता बरोबर ना. मग हा ब्लड ग्रुप लहानपणी चेक करण्यात आला होता तर मोठेपणी हा ब्लड ग्रुप बदलेल का. रविराज म्हणतात काय बोलतोयस अर्जुन, असं कधीही शक्य नाहीये कारण आता असे ब्लड ग्रुप चेंज काही होत नाहीत. अर्जुन म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय पण आता हिचा ब्लड ग्रुप चेंज झालेला आहे. रविराजांना तर आता धक्काच बसलाय. त्यात अर्जुन आता सांगायला लागतोय हिचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे आणि हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. रविराज म्हणतात काय बोलतोयस तू. यावरती अर्जुन म्हणतो मुळातच सिनियर तुझा ब्लड ग्रुप सुद्धा आम्ही चेक केला आणि तुझा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह आहे बरोबर ना. तुझा ब्लड ग्रुप हा A पॉझिटिव्ह आहे. त्यावरती मग आता रविराज म्हणतात हो. मग त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो आम्ही एका डॉक्टरांची भेट घेतलेली आहे आणि प्रॅक्टिकली त्या डॉक्टरांनी आम्हाला सगळं सत्य सांगितलंय. मुळातच ते डॉक्टर आम्हाला आता मात्र सांगत होते की काही झालं तरी सुद्धा ज्या आईचा ब्लड ग्रुप O आणि वडिलांचा ब्लड ग्रुप A असं असेल तर त्या मुलीचा ब्लड ग्रुप आता AB पॉझिटिव्ह असू शकत नाहीये. मग हिचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह कसा काय. असं म्हटल्यावरती अर्जुनने मोठं भांड तर फोडलंय पण आता प्रिया पण काय माघार घ्यायला तयार नाही आणि ती म्हणते काय बोलतोयस अर्जुन, तू जे प्रॅक्टिकली बोलतोयस ते बरोबरच आहे. म्हणजे A आणि O असं जर का आई वडिलांचा ब्लड ग्रुप असेल तर मुलीचा AB असू शकत नाही. पण मी कुठे म्हणते माझा AB आहे, अरे माझा O निगेटिव्हच आहे. अरे तू ना ज्या वेळेला आता ब्लड सॅम्पल घेतले त्यांना सांग ना माझं चेक करायला. यावरती अर्जुन म्हणतो गप्प बस खोटारडे, आम्ही त्यांच्याचकडून आता इकडे चेक करून घेतलेला आहे. यावरती प्रिया आता गडबडते आणि ती आता ताबडतोब अश्विनला कॉल लावते. अश्विनला कॉल लावून ती सांगते हे बघ मला तुमच्या समोर काहीही बोलायचं नाहीये. अश्विनला येऊ दे घरी, मी आता अश्विनच्या समोरच सांगेन की मी चांगुलपणाचं किती वागण्याचा जरी प्रयत्न केला तरी अर्जुन सायलीला मला खोटं ठरवायचंच आहे. प्रिया आता विचार करते की अश्विन ज्या वेळेला येईल ना त्याच वेळेला आता इकडे मी हे सगळं सत्य समोर आणेन. त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे येऊ दे अश्विनला. रविराज काका आणि प्रतिमा त्या तुम्ही आता अजून एक दिवस थांबा. खरं काय खोटं काय अश्विनला इमर्जन्सी आहे. मी कॉल केला होता अश्विनला पण अश्विन आता इतक्यात येऊ शकत नाही. आज किंवा उद्या पहाटेपर्यंत अश्विन येईल आणि मग त्यानंतर आपण आता काय ते बोलूया. पण आता तोपर्यंत मला असं वाटते की तुम्ही इथेच थांबावं. रविराज आणि प्रतिमा यांना तर काहीच कळत नाहीये. मुळातच प्रतिमाला पहिल्यापासूनच डाऊट आलेला आहे प्रियावरती आणि त्यामुळे ती सांगते ठीक आहे आपण जरा थांबूया, खरं काय खोटं काय करूया. मग त्यानंतर आता इकडे अश्विनला बोलून मोठा डावच रचायचा प्लॅन केलेला आहे. प्रिया आता अश्विनला बोलवते आणि त्यानंतर मग आता प्रिया अश्विनचे कान भरते. कान भरत अश्विनला प्रिया आता रूम मध्ये सांगायला लागते की सायली आणि अर्जुन हे दोघं जण मला आता खोटं ठरवतायत. मला या सगळ्यामध्ये आता ते बोलतायत की मी तन्वीच नाहीये. त्यावर ते चिडलेला अश्विन आता खाली आलाय आणि त्यानंतर प्रिया आता सांगायला लागते अश्विन तूच सांग यांना जर का माझं ब्लड सॅम्पल तिकडे दिलंय तर माझा ब्लड ग्रुप चेंज कसा होईल.
होईल. यांनी आता पैसे देऊन माझे रिपोर्ट मॅनेज केलेले असणार आहेत. त्यावरती सायली म्हणते, अच्छा अश्विन भाऊजी, आम्ही पैसे देऊन रिपोर्ट मॅनेज केले, पण तुमचे जे डॉक्टर तिकडे आहेत ते डॉक्टर पण खोटंच बोलतील का? यावरती अश्विन म्हणतो, एक मिनिट, काय चाललंय काय तुमचं? म्हणजे तुम्ही तन्वीला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही आहेत का? मुळातच आता इकडे नवीनच टुमणं तुम्ही सुरू केलेलं आहे. यावरती मग आता इकडे प्रियाच्या बॅगा बिगा भरून बाहेर आणल्यावरती अश्विन चिडलाय. अश्विन सांगायला लागतोय, काय चाललंय तुमचं? का तुम्ही तन्वीला त्रास देताय? यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, अश्विन भाऊजी, तुम्ही एक डॉक्टर आहात ना, मग आता डॉक्टर असल्यावरती तुम्हाला समजायला पाहिजे की जर का आईचं ब्लड ग्रुप ओ आणि त्याचबरोबर वडिलांचं ब्लड ग्रुप ए असेल तर मुलीचं ब्लड ग्रुप ए बी कसं काय असू शकतं? यावरती अश्विन म्हणतो, नसूच शकतं, पण तन्वीचं ए बी ए कोणी सांगितलं? यावरती अर्जुन म्हणायला लागतो, अरे ज्या वेळेला इथे ब्लड कॅम्प होता ना, त्याच वेळेला मी एक छोटं टेस्ट ट्यूब मधलं ब्लड टेस्टसाठी हिचं दिलं होतं. असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो, काय? आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, हो, आणि तुमच्याच डॉक्टरांकडे तुमच्या स्टाफमधल्या जे तुम्ही आता इकडे ब्लड कॅम्प आयोजित केले होते ना, त्या स्टाफमधल्या एका बाईकडे चेक करायला दिलं होतं. तुम्ही त्यांना विचारू शकता की आता याच्यामध्ये आम्ही काही हे केलंय किंवा काय केलंय, तेव्हा त्यातलं ब्लड सॅम्पल अजूनही शिल्लक असू शकतं, किंवा तुम्ही आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा आणि सगळ्यांच्या समोर चेक करून आणा. असं म्हटल्यावरती मग मात्र अश्विन एक एक करत सगळे रिपोर्ट पाहतोय आणि रिपोर्ट पाहिल्यावरती त्याच्या तर पायाखालची जमीन हादरलेली आहे. अश्विन म्हणतो, हे कसं काय शक्य आहे? शक्यच नाहीये. त्यावरती रविराज सांगायला लागतात, मुळातच आता इकडे बाकी काहीही बोलायची गरज नाहीये. मी लहानपणी हिचं ब्लड सॅम्पल चेक केलेलं होतं, म्हणजे ज्या वेळेला मी हिचं ब्लड सॅम्पल चेक केलं त्याच वेळेला हिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे हे माझ्या डोक्यात फिक्स बसलेलं आहे. कारण त्याच वेळेला आमची चर्चा चालली होती, डॉक्टर सुद्धा म्हटले होते की हा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे, रेअरेस्ट ऑफ रेअर ब्लड ग्रुप आहे, आणि त्यामुळे आता इकडे आईचा आणि मुलीचा सेम असेल तर भविष्यात कधीही ज्या वेळेला एकमेकींना गरज पडेल त्यावेळेला तुम्हाला कुठे बाहेर बघायची गरज नाहीये, आणि म्हणून मला हे कन्फर्म आहे. आणि त्यावरती मग आता सायली सांगते, मुळातच ज्या वेळेला मी आजारी पडले होते त्यावेळेला सुद्धा आता अश्विन भाऊजी तुम्हाला आठवतंय का, रविराज काका म्हणाले होते की हिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, माझा सुद्धा ओ निगेटिव्ह आहे, आणि मला ब्लड देण्यासाठी ज्या वेळेला हिला सांगितलं त्यावेळेला सुद्धा आता हिने नाटक केलं होतं, आठवतंय का? आणि आत्ता सुद्धा प्रतिमा त्याला ब्लड देण्यासाठी नाटक केलं. याच्यावरून काय समजायचं ते समजा. अश्विनला तर आता काहीच कळत नाहीये. चिडलेला हे सगळे आता रिपोर्ट पाहतोय आणि त्यानंतर तन्वी, बोल, काय खरंय काय खोटंय? प्रिया तर चांगलीच गडबडलेली आहे. अरे देवा, काय चाललंय हे सगळं? त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, काही पळून जाण्याचा उपयोग नाहीये. पोलीस आता थोड्याच वेळात येत असतील आणि आल्यावरती पोलीस आता मग बघतील काय करायचं ते. तोपर्यंत कल्पना म्हणते, अश्विन, हिला सोडू नकोस, आतापर्यंत आपल्या भावनांशी खेळत होती, म्हणजे या घरामध्ये तर आता खोटी तन्वी बनून तिने प्रवेश तर केलाय, पण आता तुझ्या आयुष्यात तुला सुद्धा हे करण्यासाठी तिने हा जो काही प्लॅन केलाय ना, त्यानंतर तुला आता जरा तरी सावध राहायला पाहिजे. अश्विन चिडलाय आणि माझ्या भावनांशी खेळ. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अश्विन सांगतो, पोलिसांना बोलव. पोलिसांना बोलवल्यावरती मग आता इकडे रिपोर्ट तर अश्विनच्या हातात आहेत. प्रिया नाटक करत आहे. अश्विन मी खरंच काही केलेलं नाहीये, मला वाचव यांच्यापासून. अश्विन, अरे बोल ना. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते, कल्पना, अजिबात अश्विन हिच्या नाटकांना भुलू नको, अजिबात भुलू नको. हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा. हिने आमच्या घराला फसवलंय. मुळातच आता इकडे खोटी तन्वी बनून या घरात ज्या वेळेला आली ना, त्याच वेळेला हिने खरं तर आपला सगळ्यांचा विश्वासघात केलेला आहे. आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा. रविराज आणि प्रतिमा यांना तर काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता प्रतिमाला पुन्हा एकदा चक्कर आले. प्रिया तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागलेली आहे, पण त्याच वेळेला पोलिसांची टीम तिकडे आल्या कारणाने प्रियाचं भांडेफोड झाले आणि प्रिया आता पळता पळता खाली पडले. प्रिया पडल्यावरती ताबडतोब प्रियाला मात्र आता इकडे लगेचच पोलिसांनी खेचत नेलेला आहे. सगळा डाव आता पूर्णपणे इकडे तिचा संपलेला आहे. प्रिया या सगळ्यामध्ये आता टोटली हादरले आणि प्रियाने आता पूर्णपणे पळण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रियाला अटक झालेली आहे.